नमस्कार, मी आशुतोष काळे. द नवरात्री डेज सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांचे मी महत्त्व सांगितले आहे. डे 4. आजचा 4था दिवस हा केशरी रंगाला, जो की उत्साह, तेज, ऊर्जेचं तसेच नवीन सुरुवातीची पहाट आणि उगवत्या सूर्याच्या उबदारपणाचे प्रतीक आहे. हा रंग घातल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. हा दिवस कुष्मांडा देवीला, जी की ब्रह्मांडाच्या सर्जनशील शक्तीचे प्रतीक आहे, तिला हा दिवस समर्पित केला आहे. या देवीला तिच्या दिव्य हास्याने जग निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते. कुष्मांडा देवीचे निवासस्थान अनाहत चक्रात आहे. असं म्हणतात की कुष्मांडा देवीची शक्ती सूर्याला प्रत्येकाला जीवन देण्याची क्षमता देते, कारण ती स्वतः शक्ती आहे. आपण आत्तापर्यंत बघितले की ही देवी ब्रह्मांडासाठी कसं शक्तीचं प्रतीक आहे, पण याचे कारण असे म्हटले जाते की एकदा माली नावाचे 2 असुर, सुकेश आणि त्यांचा पुत्र सुमाली, हे भगवान शंकरांना प्रभावित करण्यासाठी महान तपामध्ये इतके तीव्र होते की त्यांचे शरीर सकारात्मक गोष्टीने चमकू लागले. हे पाहायला स्वतः सूर्यदेव आले. त्यांनी निसर्गाचा नियम तोडून ते शरीर पाहायला आल्यामुळे विश्वाचे नुकसान तर झालेच, पण ते दोन्ही भाऊ जळून राख झाले. हे शिवांना समजल्यावर त्यांनी आपले त्रिशूल सूर्यदेवांकडे फेकले व सूर्यदेवांना अशक्त केल्याने अंधार झाला व त्या अंधाराने कश्यप ऋषीने शिवांना शाप दिला की त्यांनी आपल्या मुलाला मारले, त्यामुळे शिव देखील एक दिवस स्वतःच्या मुलाला मारतील. ती चूक सुधारण्यासाठी शिव यांनी पार्वतींना त्या शक्तीचा उगम आहे असे सांगितले व पार्वतीने प्रकाशाने भरलेले शरीर तयार करून सूर्यदेवांना जिवंत करून सूर्यकश्यपांना खुश केले. त्या बदल्यात कश्यप यांनी पार्वतीला तुला खूप चांगले मूल होईल, जो महान व उत्कृष्ट भगवान असेल, असा आशीर्वाद दिला. म्हणून कुष्मांडामध्ये सूर्याच्या गाभ्यात राहण्याची शक्ती आणि सामर्थ्य आहे. या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः.